मॅडमला आमचे काय नाव? कॅटफिश. आम्ही ना आता कलर सिटी बघायला आलो गाईसाठी आणि तो बोर्ड पाहिजे होता फोटो करायला मना तिकडंच राहिला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग नाही आफ्टरनूनला मी ब्लॉग चालू केला आहे आणि आम्ही चाललो आता पहिलेचा फॅट फिशला. आम्ही आता याच म्हणजे नॉर्थ गोवामध्येच फिरायचा आहे आमचा विचार आज, कारण की आम्ही प्लेस कालच फिरलो सगळे आणि आम्ही बघितलेलं होतं आणि ऊनच बेकार आहे म्हणून बरं नॉर्थ गोवामध्येच फिरू आज. आणि बबडीला आम्ही घेऊन चलो ना आता फॅट फिशला जातो आम्ही. चलो आता फॅट फिशला आलतो यावाले, पण इथं एसीच नाही आहे गाईच. तिथं दुसरा वाला आहे ना तिथं एसी आहे, मग आम्ही तिकडं चाललो कारण की आमचा पिंचुडा कसा आहे तो आम्हालाच माहिती आहे. विदाऊट एसी मॅडम कशी आमची गरम होते ना मॅडमला, आणि मॅडमला पण आमची जाम गरमी होते. तर चल परत सेकंड मला फॅट फिशला जाऊ आधीच बघायला तर इथं लिहिलं ना तर काही सीन असं झाला. बबडी तर झोपले आम्ही इथल्या इथं आम्ही अर्धा तास घालवला. आम्हाला त्या फॅट फिशच्या बाजूला खावायचा होता, तर आम्ही काय केला तिकडून इकडे आलो अंजुना बीचच्या इकडं एसीची साठी. आणि तो बोर्ड पाहिजे होता फोटो करायला मना तिकडंच राहिला. तर रेवांदो आता आम्ही आता चाललो या फॅट फिशला. एक फोटो करायला आहे तोच टाकेल मी आता. तर चलो आम्ही घेतात जेवण. बबडी तर झोपली माझी. स्क्रीनशॉट निघाला. सगळ्यात मोठा स्कॅम. मॅडमला आमचे काय नाव? कॅटफिशमध्ये यायचा होता. अर्धा घंटा झाला ऑर्डर नाही घेतली. ऑर्डरला 2 पिढे सांगायला गेली तरी ऑर्डर घेत नाही. मग तुम्हाला जर ऑर्डर मॅनेज नाही होत तर तुम्ही काउंटरच नका या करून ना. मेन गोष्ट म्हणजे सांगूच नका ना की बाबा आम्हाला ऑर्डर मॅनेज नाही होणार, टाईम होईल किंवा काय होईल. म्हणून कोणी येत असेल ना तर ऑर्डर जर घेत असतील तरच थांबा, ना तर अर्धा घंटा तुम्हाला वेट करायला लावतात. फॅट फिश का काय बोलते तिथं चांगला नाही आहे. काय येऊ नका, कुणी जेवू नका या फॅटफिश बिटफिशला. ऑर्डर वगैरे घेत नाही. तिला कुठे जायचं आम्ही पहिले तिकडे दोन ठिकाणी फॅटफिश आहे. तिथं स्टाफ चांगला होता जो आपला बागा बीचच्या जवळ आहे तिथं. इथं एसी साठी आलो, इथं पण एसी नाही भेटले आम्हाला आणि त्यानंतर ऑर्डर पण नव्हते घेत इथं. ऑर्डर म्हणजे मागून आलेल्याला पहिला या दिला जाई ना. आपण अर्धा घंटा बसल्यावर आम्ही अर्धा घंटा तिथं बसलोय. पहिले लगेच येतील ऑर्डर घ्यायला. पहिलेच विचारलं ऑर्डर लगेच होईल का ना. आमच्या मागून 2-3 टेबल भरलं, त्यांची ऑर्डर फटाफट घेतली आणि नंतर आला आम्हाला ऑर्डर द्यायला. बरं नको बरं आम्हाला बरं आता बरं त्यालाच सांगला. एक तर बोलतो तुम्ही मग दुसऱ्याला सांगा ऑर्डर बोलतो आम्हाला. मी त्याला बोललो डायरेक्ट मला ऑर्डर नको ना. तेव्हा बोलतो मग दुसरं कोणाला तरी सांगा. मी बोललो ना मला ऑर्डर नाही द्यायची. बरं क्या फॅटफिश पाहिजे. 2 घंटे घालवले याची नादांदिनी. काही खेळ करा मी मच्छी बनवून देतो चांगली लागत. आम्ही ना आता कलर सिटी बघायला आलो गाई. आणि बबड्यावर कसं चालतं पिलो कसा करतो तो कक असं करतो कक. आणि आम्ही ना मस्त वेगळी आता कलर सिटी जिथं सावलं असेल तिथं चाललो बबडीला घेऊ. तर आता कसा फोटो काढायचा तसं कलर सिटी बघत चाललो पुढं. फोटो वगैरे आमचं काढू झालं आणि आम्ही चाललो. चलो आणि या एक कलर सिटी घ्यायची. इथे नॉर्मल लोक राहतात म्हटलं, इथे लोक राहत नाही. आता इथे लोक राहतात. आणि आम्ही ना पारा रोड बघायला आलतो ना. आवरी बेकार नाही ना गर्दी म्हणजे सगळी मध्ये टोकले असते. पारा सायकल घेऊन फोटो करायला तो समज में क्या. आणि आम्ही ना आता KFC झालो आणि आम्ही बकेट मागवलं. हिला बघू पहिल्यांदा देता फ्राईज जाताना तर या आमच्या घरची खावायला मागल. सध्या तिला बिस्किट दिला झुंबडे आमच्या येणं तर ऑर्डर आली तर आम्ही घेतो आपण खाऊ. आणि आम्ही आहे ना गाईज रूमवर आलतो. आता रूमवरून चाललो डायरेक्ट. पिलू नाचशील कशी तू ना. चाललो गाईज आम्ही पिलू नाचशील कशी ना 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 ना. चलो
आहे ना तर कलिंगूट बीचला आलो. काय पाहिजे बाबडे तुला? पाणीपुरी. काय पाहिजे? पाणीपुरी. हा ना आता बोललो ना मग कशी. काय पाहिजे रे बाबडे? आता उडवायचा काय पाहिजे? कॅच पाहिजे तुला कॅच. पाणीपुरी दाखवतो बघ तुम्हाला तिकडे. सिरियसली पाणीपुरी आहे तिथे. आणि आम्ही आहे ना बीचवरून घरी आलतो. घरी बोलताय घंट्याला कपडे बदलतात घंट्याला. रूम आलतो आणि आता 2-3 घंट्याने कपडा बदलला आंघोळ बिंघोळ करून. 2-3 घंट्याने एक कपडा. आणि आम्ही आता चालून गाईच खाली चॉकलेट्स वगैरे घेवायचं तर बरं घेऊन ठेवू कारण की आम्हाला निघायचं उद्या लवकर एकदमच. घरची निघलेलो तसे तर 2 तास लेट काय व 4ला ना निघायचा 7पर्यंत निघू मी 7पर्यंत. आम्ही चालत निघलो ना अचानक भांडला बाबा. एकला बच्चन होता भाई. एकला बच्चन. 3 जणांना डायरेक्ट लोलवलं. त्याने एक एक फाईट दिली ना तिघांची. डायरेक्ट मागं झाली पळाली होता तिघा पण. डायमंड डायमंड डायमंड. आणि आम्ही मेन चॉकलेट्स आणायला चाललो गाई. असते गाय बघ पुरुषा. काय करतेस पिलू? मोबी घेऊन काय करतेस दाखव. कक्का कक्का तू माझा कक्को कस कक्को बारकूचा कोक 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 कक्को. बाबा कसा करतो तू तुमचा? बाबा कसा करतं? आईचा बाबा कसा करतं? कसा करतं? असं करतं कोक कोक. कसा करतं बाबा? कोक कोक कोक. आणि असं करतं ना. कसं करतं? कोक कोक. अच्छा गुदू नाही करलं तुला असं गुदू. आणि इकडे आहे ना मी नाही घेतला त्या बर्गर खावायला तर मी घेते खाऊन. आणि माझा बबडू झोपला आहे तर चलो.